नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही जाहिरात येईल ती सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, काय लागणारी पात्रता, कोणकोणते पदे असणार आहेत, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्यासाठी असिस्टंट लोको पायलट ALP या पदासाठी ही जी काही भरती असणार आहे, याची जी काही टेंटेटिव्ह नोटीस होती म्हणजे शॉर्ट जाहिरात होती ती आधी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्या जाहिरातवरती सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये तुम्हाला मी कोणते कोणते पदे आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार होते ती सर्व माहिती सांगितली होती. आता त्यांनी ही डिटेल जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे आपण तुम्हाला डिटेलमध्ये आज समजून सांगतो की क्वालिफिकेशन म्हणजेच पात्रता काय लागणार आहे, जेणेकरून तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची डेट जी आहे ती सुरू झाली आहे. 12 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर शेवटची डेट जी असणार आहे ॲप्लिकेशनची ती असणार आहे 5 मे 2025. या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहेत. मित्रांनो, इथे त्यांनी मेन्शन केले आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स. म्हणजेच ही जी वॅकन्सी असणार आहे ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स ह्यासाठी एलिजिबल असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातले कॅन्डिडेटसुद्धा एलिजिबल असणार आहेत, कारण मुंबई RRBसाठी सुद्धा यासाठी वॅकन्सी असणार आहे. सर्व डिटेल माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी पोस्ट जी असणार आहे ती असणार आहे असिस्टंट लोको पायलट लेवल 2ची तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे. म्हणजेच 19,900 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे. ही जी सॅलरी असणार आहे मित्रांनो, ही बेसिक सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही भत्ते असेल ते यामध्ये ॲड केले जाणार आहेत. त्याचबरोबर एज लिमिट किती लागणार, तर 18 ते 30 ही एज लिमिट इथे राहणार आहे. आणि टोटल 9,970 इतक्या वॅकन्सी असणार आहे. तर वॅकन्सी तुम्ही बघू शकता, वॅकन्सी ह्या जास्त असणार आहेत. जर तुम्ही यासाठी एलिजिबल होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. तर मित्रांनो, इथे त्यांनी वेगवेगळ्या RRBच्या अकॉर्डिंग, वेगवेगळ्या झोनच्या अकॉर्डिंग वॅकन्सीज मेन्शन केलेल्या आहेत. तर आपण मुंबईसाठी किती वॅकन्सी आहे ते बघूया. म्हणजे महाराष्ट्रासाठी तर इथे SCR, CR आणि WR असे 3 झोन राहणार आहे. टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या असणार आहे 22, 376 आणि 342. तर वॅकन्सी बघू शकता, वॅकन्सी ह्या चांगल्या असणार आहेत. इथे त्यांनी कॅटेगरी वाईज सुद्धा वॅकन्सीचे विश्लेषण मेन्शन केलेले आहे. तर इथे त्यांनी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनसुद्धा मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर इथे काही जनरल इन्स्ट्रक्शनसुद्धा आहेत. ते इन्स्ट्रक्शन तुम्ही सविस्तर वाचा, त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता. तर आता आपण बघूया ह्यासाठी पात्रता काय लागणार आहे, म्हणजेच क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोणकोण विद्यार्थी ह्यासाठी एलिजिबल असणार आहे. तर इथे त्यांनी पात्रता ही मेन्शन केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, नेम ऑफ पोस्ट असिस्टंट लोको पायलट. तर क्वालिफिकेशन त्यांनी इथे मेन्शन केले आहे मॅट्रिक्युलेशन. म्हणजेच जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर 10वी आणि तुम्हाला ITI इथे लागणार आहे. ITIसाठी तुम्हाला इथे त्यांनी ट्रेड्स मेन्शन केलेले आहे. ह्या सर्व ट्रेड्सपैकी कोणत्याही एका ट्रेड्समधून जर तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. म्हणजेच ट्रेड्स ऑफ फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्याचबरोबर मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स या कोणत्याही ट्रेडमधून जर तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही इथे पात्र ठरणार आहात. त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच SSC प्लस तुमचा कोणतेही कंप्लीट ॲक्ट अप्रेंटिसशिप ट्रेड्स मेन्शन इन अबव. म्हणजे तुमची अप्रेंटिसशिप झाली असेल 1 वर्षाची ह्या कोणत्याही ट्रेडमध्ये तरी तुम्ही पात्र इथे असणार आहात. त्याचबरोबर इथे त्यांनी एज रिलॅक्सेशनबद्दल सुद्धा माहिती प्रोव्हाइड केली आहे. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन राहणार आहे. त्याचबरोबर OBCसाठी 3 वर्षाचं, अशा सर्व कॅटेगरींसाठी एज रिलॅक्सेशन त्यांनी इथे मेन्शन केले आहे. हे एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्ही सविस्तर बघू शकता. त्यानंतर आता आपण बघूया तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, म्हणजे तुमची निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे. तर निवड प्रक्रियेमध्ये त्यांनी इथे मेन्शन केले आहे तुमची फर्स्ट एक CBT म्हणजे ऑनलाईन एक्झाम टेस्ट होणार आहे. त्यानंतर CBT सेकंड तुमची दुसरी पण एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट तुमचे होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा 5 टप्प्यांमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे 3 एक्झाम्स ह्या द्यायच्या आहेत. ह्या 3 एक्झामनंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल होईल आणि मग तुमची निवड इथे असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन एक्झामिनेशन रिगार्डिंग सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी या PDF मध्ये मेन्शन केली आहे. ही जी PDF असणार आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती
अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथून ही PDF डाउनलोड करा आणि PDF सविस्तर वाचा, त्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते इथे मेन्शन केले। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। इथे त्यांनी वेगवेगळ्या RRBs मेन्शन केलेले आहेत। तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करणार असाल तर मुंबई RRB मध्ये इथे त्यांनी वेबसाईटसुद्धा मेन्शन केली आहे। ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो। ह्या वेबसाईटवरती जाऊन महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईमधून तुम्ही अर्ज यासाठी करू शकता। तर अर्जासाठी फी किती लागणार आहे तर इथे त्यांनी मेन्शन केले आहे। ऑल जे काही कॅन्डिडेट्स असणार आहे त्यांच्यासाठी 500 रुपये फी राहणार आहे। त्याचबरोबर बाकीचे इतर कास्टमधले जे काही कॅन्डिडेट्स असणार आहे त्यांच्यासाठी 250 रुपये फी राहणार आहे। पण मात्र ही जी फी असणार आहे ती रिफंडेबल असणार आहे। तुम्ही जर ऑनलाईन CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली जर अटेंड केली तर तुम्हाला 400 रुपये ही फीज रिफंड होणार आहे। तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती, ही सर्व डिटेल जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती सर्वात प्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।